सर्व बिग बॉस प्रेमींचा सध्या फक्त एकच सवाल होता की बाबा बिग बॉस मराठी सीझन 6चा डेट अनाउन्समेंट प्रोमो आपल्याला कधी बघायला मिळू शकतो. तर मित्रांनो, फायनली एक खूप मोठी खुशखबर जी आहे ती मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. कारण की बिग बॉसच्या मेकर्सने त्यांच्या ऑफिशियल इंस्टाग्रामवर कलर्स मराठीवर जे आहे ते एक टीजर लॉन्च केलेला आहे. त्या टीजरमध्ये अतिशय उत्तम अशी बातमी आपल्याला मिळालेली आहे. ती म्हणजे बिग बॉस मराठी सीझन 6चा डेट अनाउन्समेंट प्रोमो जो आहे तो लवकरच म्हणजे येत्या रविवारी म्हणजे उद्या 14 डिसेंबरला संध्याकाळच्या आसपास जे आहे ते आपल्याला बघायला मिळणार आहे. ज्यामध्ये तारीख जी आहे ते आपल्याला बघायला मिळणार आहे मित्रांनो. आणि मी तुम्हाला सांगतो कुठल्या दिवशी बिग बॉस मराठी सीझन 6 जो आहे तो चालू होऊ शकतो. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आता ऑलमोस्ट 80% चान्सेस आहेत की डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये 27 डिसेंबर किंवा 28 डिसेंबर आपल्याला बिग बॉस मराठी सीझन 6 जो आहे तो बघायला मिळू शकतो. किंवा मग त्याच्यानंतरचा तो 4-5 तारीख आहे आपली जानेवारी मधली, त्या तारखेला देखील आपल्याला बिग बॉस मराठी सीझन 6 बघायला मिळू शकतो. 15 ते 20 दिवसामध्ये मित्रांनो आता बिग बॉस मराठी सीझन 6 आपला चालू होणार आहे. त्यामुळे लवकर तुम्ही तुमची जे काय तयारी करायची असेल ते तयारी करून ठेवा. तुम्हाला एकदम एंटरटेनमेंट जे आहे ते भेटणार आहे खतरनाक. प्लस ज्या प्रकारचा टीजर त्यांनी टाकलेला आहे त्यामध्ये प्रॉपर महाराष्ट्रीयन लुक आहे रितेश देशमुखचा आणि एकदम खतरनाक अशी तिकडे रांगोळी दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. तिकडे ड्रम वगैरे वाजवत आहेत लोक. आणि त्यानंतर रितेश भाऊनी जे आहे ते प्रॉपर एक शेरवानी जी आहे ती घालायचा प्रयत्न केलेला आहे. संपूर्ण महाराष्ट्रीयन लुक द्यायचा प्रयत्न केलेला आहे. आणि प्रोमो देखील अतिशय उत्तम असणार आहे. एवढा खतरनाक प्रोमो असेल ना ज्याने की सगळे रेकॉर्ड जे आहेत डेट आतापर्यंतचे जे आपल्या प्रोमोचे आहेत ते सगळे मोडतील अशा प्रकारचा प्रोमो जो आहे तो आपल्याला बघायला मिळणार आहे डेट अनाउन्समेंटचा. मित्रांनो, तुमचं काय मत आहे नक्की मला कमेंट करून कळवा. कारण की तुम्ही खूप दिवसांपासून जे आहे ती वाट बघत होतात की बिग बॉस मराठी सीझन 6 आपला कधी चालू होणार आहे. तर मित्रांनो, फायनली आता काहीच दिवसांमध्ये जे आहे ते बिग बॉस मराठी सीझन 6 जो आहे तो चालू होणार आहे. तुमचं मत नक्की कमेंट करून कळवा. त्याआधी सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करून ठेवा. लवकरच भेटूया.